नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देता तुम्हाला ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास 190 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्याचबरोबर हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असे निवडून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। हा चढा सुरू करूया। ओके, तर तुम्हाला जिल्हा परिषद यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आले आहेत। यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये जाहिरात असणार आहे। त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या 15 विविध आयोजनासह तुम्हाला या ठिकाणी कुटुंब कल्याण सोसायटीमार्फत या ठिकाणी 11 महिने 29 दिवसासाठी तुम्हाला या ठिकाणी जाहिरात असणार आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट वाढवून देण्यात येणार आहे। त्याचबरोबर पहिली पोस्ट आहेत मित्रांनो तुम्हाला वैद्यकीय अधिकारी आयुषमार्फत या ठिकाणी MD मेडिसिन डिग्री लागणार आहेत। अनुसूचित जातीसाठी एकच जागा 30,000 रुपये पेश असणार आहेत। पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी, यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बघितल्या तर ज्या जागा असतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला जे घटक असतात, जे जसं की डायलिसिस असेल किंवा L2 असेल किंवा जे काही मेडिकल विभागाचे घटक असतात त्यानुसार तुम्हाला जागा असणार आहेत। यामध्ये मित्रांनो MBBS डिग्री लागणार आहेत। यासाठी मित्रांनो तुम्हाला अनुजातीसाठी 4, जमाती 2, विजा 1, बज ब 1, बज क 1, बज ड 1, इमव 4, ECBC 3, AWS 3, ओपन 5 जागा असणार आहेत। 60,000 रुपये पेस असतात। पुढची पोस्ट आहेत अतिविशेष तज्ञसाठी तुम्हाला IPHS साठी एकच जागा असणार आहेत। MD IPHS म्हणून डिग्री लागणार आहेत। त्याचबरोबर पुढचा आहे तो कार्डिओग्राफीसाठी MD कार्डिओग्राफी आणि IPH साठी पुढची पोस्ट आहेत युरोलॉजिस्टिक्स, यासाठी मित्र तुम्हाला एकूण एकच जागा असणार आहेत। ह्या तिन्ही पदासाठी मित्र तुम्हाला अनुजातीसाठी एक, विजा 1 आणि ओपन 1 जागा 1,25,000 रुपये तुम्हाला फीस घेईल असतात। पुढची पोस्ट आहे यासाठी मित्र स्पेशलिस्ट, ह्या स्पेशलिस्ट ह्या पदासाठी मित्र ज्या जागा असतात त्यामध्ये गायनोकोलॉजिस्टिक्स, त्याचबरोबर पेडियाट्रिस्ट, ॲनालिटिस्ट, त्याचबरोबर सर्जन आहे, रेडिओलॉजिस्टिक्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहे आणि ऑर्थोपेडिस्ट। ह्यासाठी मित्र तुम्हाला 4, 10, 6, 3 अशा स्वरूपात तुम्हाला जागा असणार आहेत। त्यासाठी मित्र संबंधित विषयामध्ये MD लागणार आहेत। त्याचबरोबर ह्या जागा असणार आहेत त्यामध्ये अनुजातीसाठी 5, जमाती 3, विजा 1, बज ब 1, बज क 1, बज ड 1, विमप्र 1, इमव 7, ECBC 4, AWS 4 आणि ओपन 7 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्याचबरोबर 75 रुपये पे स्केल। पुढची पोस्ट आहेत कार्य व्यवस्थापक, या पदासाठी मित्र तुम्हाला हॉस्पिटल मॅनेजरसाठी एक जागा, डिस्ट्रिक्ट काउन्सिलरसाठी एक जागा, CHP काउन्सिलरसाठी एकच जागा, डिस्ट्रिक्ट प्रोग्रामसाठी एकच जागा असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही विषयाचं मेडिकल डिग्री लागणार आहेत आणि काउन्सिल रजिस्ट्रेशनसुद्धा लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी आणि जातीसाठी एक, विजा 1, इमव 1 आणि SBC 1 जागा 25,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची गोष्ट आहेत इकॉनॉमिक्स, यासाठी मित्रांनो BHUP ह्यासाठी 5 जागा असणार आहेत। MS झोनॉलॉजी म्हणून डिग्री आणि 5 वर्षाचा अनुभव लागणार आहेत। यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुजातीसाठी 1, जमाती 1, विमव 1, ECBC 1, AWS 1 जागा 40,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, यासाठी मित्रांनो BPH म्हणून 7 जागा असणार आहेत। NE मेडिकल डिग्री लागणार आहेत। अनुजातीसाठी 1, जमाती 1, विजा 1, इमव 1, ECBC 1, AWS 1 आणि ओपन 1 जागा 25,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला सायकोलॉजिस्ट, यासाठी मित्रांनो तुम्हाला ज्या 2 जागा आहेत त्यात पदाची योजना आहे। त्याचबरोबर MA सायकोलॉजी डिग्री SC साठी 1 आणि VGNT साठी 1, 30,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहेत मेडिकल वर्कर, यासाठी सोशल वर्कर, यासाठी मित्रांनो तुम्हाला एकच जागा असणार आहेत। त्यात PG डिग्री लागणार आहे। त्याचबरोबर ओपनची एकच जागा 28,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहे ऑडिओलॉजिस्ट, यासाठी एकूण एकच जागा, डिग्री इन ऑडिओलॉजिस्ट आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि अनुजातीसाठी 25,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट फिजिओथेरपिस्ट, यासाठी मित्रांनो तुम्हाला बॅचलर डिग्री फिजिओथेरपिस्ट आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत। यासाठी अनुजाती 1, विजा 1 आणि SBC 1 जागा 20,000 रुपये पे स्केल लागणार। पुढची पोस्ट आहे TB परिषदेसाठी एकूण मित्रांनो तुम्हाला जे 2 घटक असतात त्या 2 घटकानुसार प्रत्येक एक जागा, त्याचबरोबर जे जागा आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन लागणार आहेत। दोन्ही पदासाठी 20,000 रुपये पे स्केल लागणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो तुम्हाला प्रोग्रामिंग ओरिएंटेड, ह्यासाठी आशय सहयोग जागा MA एकूण बज ब साठी एकच जागा 20,000 रुपये पे स्केल लागणार आहे। पुढची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला कार्यक्रम सहाय्यकसाठी एकूण एकच जागा 18,000 रुपये पे स्केल। NE डिग्रीचं आवश्यकता, लेखापालसाठी सुद्धा BCOMचं आवश्यकता, एकूण एकच जागा
अवनी जमातीसाठी एकच जागा 18 रुपये पेस केलं असणार. आरोग्य सेविकासाठी मित्रांनो तुम्हाला 18,000 रुपये पेस केलं जाईल. त्याचबरोबर NMसाठी आणि महाराष्ट्र कास्ट रजिस्ट्रेशन आहे त्यासाठी अवनी जातीसाठी एक जमात एक विजा एक बजब अशा स्वरूपात तुम्हाला पदभरती असेल. पुढची पोस्ट आहेत लेप्रेसी कुष्ठरोग तज्ञ यासाठी मित्रांनो तुम्हाला 12वी बरोबर MPW कोर्स बजबसाठी एक 17,000 रुपये पेस केले लागणार. पुढची पोस्ट आहे गट प्रवृत्त त्यासाठी मित्रांनो अशा प्रवृत्त लागणार आहे यामध्ये कोणत्याही शाखेची पदवी बरोबर 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. मराठीचा इंग्रजीची HTP आवश्यक राहणार. त्याचबरोबर 9,225 रुपये पेस केली लागणार. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म 24/10/2025 पासून ते 4/11/2025 पर्यंत तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्मसाठी 150 रुपये डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डिमांड ड्राफ्ट हा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटीद्वारे तुम्हाला ठिकाणी डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. यामध्ये कोणती एक्झाम नसणार मित्रांनो तुम्हाला ही जी एक्झाम असतात ती एकदम तुमची एज्युकेशन एक्सपिरियन्स आणि ह्या संबंधित तुम्हाला या ठिकाणी जी काही गुणांकन पद्धतीने तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. मराठीमधून नाव इंग्रजीमधून नाव संपूर्ण पत्ता लिहायचा आहे मित्रांनो. त्याचबरोबर भ्रमणध्वनी मेल ID जन्मतारीख 30/9/2025 किती वय पूर्ण केलं ते तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज करू इच्छिता ते लिहायचं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्थामध्ये अनुक्रमांक परीक्षा उत्तीर्ण मराठी नाव उत्तीर्ण वर्ष एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी लिहायचे. कामाचा अनुभव असतात अनुक्रमांक नंबर शासकीय निमशासकीय कामाचा अनुभव कधीपासून कधीपर्यंत एकूण महिन्यात टक्केवारी द्यायची. त्याचबरोबर तुमचा गुन्हा वगैरे काही नोंद आहे का तर इसके नोंद करा. तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडणार असेल ते सुद्धा लिहायचे. त्याचबरोबर डोमेसाईल इसके नोंद करा. नाव आणि सिग्नेचर करायचे. त्याचबरोबर कार्यालयीन कामकाजासाठी हे द्यायचं आहे. त्याचबरोबर प्रश्नपत्रसुद्धा मध्ये तुम्ही तुमचं नाव वय वर्ष तुम्ही राहणार पती पत्नीची नाव लिहायचं आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते तुम्हाला किती वय किती चिल्ड्रन आहेत मध्ये मुलांची संख्या किती ते आहे ते लिहायचा. सही नाव ठिकाण तारीख लिहायची आहे. ओके तरी तुम्ही तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये एक जाहिरात व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.